राज्याच्या निर्मितीपासून मराठवाडा हा नेहमीच काँग्रेसबरोबर राहिला। हे चित्र बदललं ते 1988 मध्ये। 1988 नंतरच्या निवडणुकीत जवळपास 20 वर्ष इथं युतीची सत्ता होती। पण 2009 मध्ये पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या लोकांनी आघाडीच्या बाजूने कौल दिला आणि आता त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे। बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारी जनता मराठवाड्यात आहे। गोपीनाथ मुंडे इथलेच, विलासराव देशमुख इथलेच हे तिघही नसताना पहिली विधानसभेची निवडणूक होती आहे आणि त्यामुळे सत्ता राखण्यासाठी आणि सत्ता खेचण्यासाठी युती आणि आघाडी दोघांमध्ये मोठा संघर्ष असेल आणि तोच संघर्ष विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात पाहायला मिळेल। विधानसभेचा विचार केला तर मराठवाड्यात काँग्रेस आघाडीची स्थिती चांगली आहे। 8ही जिल्ह्यात मिळून असलेल्या 46 विधानसभा मतदारसंघांपैकी 31 ठिकाणी काँग्रेस आघाडीचे आमदार आहेत। पण लोकसभा निवडणुकीत मात्र मोदींचा करिश्मा दिसला। त्यामुळे 46 पैकी तब्बल 37 विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं, तर 31 आमदार असूनही काँग्रेस आघाडीला मात्र फक्त 9 मतदारसंघात आघाडी मिळाली। साहजिकच महायुतीच्या आशा उंचावल्यात। लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्याच्या उत्तर भागातल्या 4 मतदारसंघांपैकी 3 महायुतीला तर 1 जागा काँग्रेसला मिळाली। जिल्हानिहाय आढावा घेतला तर औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा बाजी मारली। त्यांनी कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलं। औरंगाबाद हा जिल्हा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि औरंगाबाद महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा इथं प्रभाव आहे। तो मागच्या 2000च्या निवडणुकीमध्ये काहीसा कमी झाला। म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं सीट पहिल्यांदा पडलं आणि तिथं अपक्ष उमेदवार निवडून आला। पैठणमध्ये संदीपान भुमरे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये खातं उघडता आलं। त्यामुळे मागच्या वेळेस शिवसेनेला या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता सगळं त्याचे चित्र बघितलं तर ॲडव्हान्टेज शिवसेना असं मी म्हणेल सध्या औरंगाबाद जिल्हा। कारण त्याच्यात 2-3 महत्त्वाचे कारण आहे। एक तर कन्नडला जे आमदार हर्षवर्धन जाधव मनसेकडनं निवडून आले होते ते आता शिवसेनेमध्ये परतलेले आहेत आणि हर्षवर्धन जाधव तिथं शिवसेनेचे उमेदवार असतील, त्यामुळं ती जागा हमखास शिवसेनेच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे। नंबर 2, प्रदीप जयस्वाल जे शिवसेनेचे हार्डकोर आणि महत्त्वाचा कार्यकर्ता आहे, तो मागच्या वेळेस बंडखोर म्हणून ते निवडून आले होते, आता ते शिवसेनेत आहे। तर प्रदीप जयस्वाल यांच्या शिवसेनेत परतण्यामुळे औरंगाबादच्या एकूण जिल्ह्याच्या निकालांवर परिणाम होणार होते। मागच्या वेळेस जरी प्रदीप जयस्वाल यांची उमेदवारी शिवसेनेने दिली असती तरी गंगापूर आणि पैठण हे दोन्ही जागा लागल्या असतात, त्याचा विपरीत परिणाम झाला। प्रदीप जयस्वाल हे माजी खासदार राहिलेले आहेत, त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंचा तो एक निर्णय चुकला होता, त्यांनी तो आता दुरुस्त केलेला आहे। त्यामुळे औरंगाबादच्या 9 मतदारसंघापैकी मला असं वाटतं की पैठण, कन्नड, गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर या 4-5 ठिकाणी शिवसेनेला प्रचंड आता अनुकूल असं वातावरण आहे। आता आपण शहराच्या 3 मतदारसंघाचा विचार करू। शहरामध्ये औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम मतदारसंघ आहे। तर औरंगाबाद पश्चिम हा असा मतदारसंघ आहे तो राखीव आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेने कोणालाही उमेदवारी दिली तर मतदार हा तिथे शिवसेनेचा पॉकेट वोटर आहे। म्हणजे ते मतदान करायला निघाल्यानंतर धनुष्यबाणाशिवाय काही विचार करत नाही, असा एक विचार रुजलेला मतदारसंघ आहे। त्यामुळे औरंगाबाद पश्चिम मी आजच सांगतो की तो शिवसेनेच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। राहिलेले 2 मतदारसंघ जे मी आत्ता प्रदीप जयस्वालांचा उल्लेख केला ते परत आल्यामुळं औरंगाबाद मध्यमध्ये ते हे करतील आणि औरंगाबाद पूर्वमध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र दराडा यांना आत्ताही ॲडव्हान्टेज द्यावं लागेल, कारण त्यांचं एकूण जे कामाची पद्धत आहे आणि प्रतिस्पर्धी उमेदवारामध्ये दरवेळी त्यांच्यासोबत तिरंगी लढत होते। राजेंद्र दराडांना पराभूत करायचं असेल तर सेना भाजपला एक असं पक्कं गणित करावं लागेल की त्यांना थेट लढतीत पराभूत करावं लागेल। तिसरा कोणीही उमेदवार जर उभा राहिला तर त्याचा फायदा दराडांना होणार। त्यामुळे तो हे मतदारसंघामध्ये फुलंब्री हा एक मतदारसंघ आहे जिथं कल्याण काळे काँग्रेसचे अनेक वर्षापासून आहेत आणि सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार, या दोन्ही जागांवरती अटीतटीची लढत होईल यावेळेस असं दिसतं। त्याच्यामुळे त्याचा निकाल आत्ता सांगणं कठीण आहे, परंतु या दोन्ही जागांमध्ये आपण सध्या थोडंसं झुकतं माप काँग्रेसच्या बाजूने देऊया। विरोधी पक्षाने फार जोर लावला तर सिल्लोडला सुद्धा भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो। यावेळच्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्रभावी मुद्दा जो ठरणार आहे तो अनेक भागांमध्ये पाऊस कमी पडलेला आहे आणि त्या पावसाच्या पद्धतीने म्हणजे प्रशांत भाऊंसारखे आमदार असतील किंवा संजय वागचौरे चौरेसारखे असतील, संजय शिरसाट असतील, या सगळ्यांनी या सगळ्या विषयावर खूप पाठपुरावा केला आहे। मध्ये आपण सकाळकडनं सुद्धा एक पाणी परिषद घेतली होती। त्या पाणी परिषदेमध्ये जेव्हा सगळे लोकप्रतिनिधी आले होते त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर आग्रह धरले आहे। त्याच्यामुळे आता पाण्याच्या प्रश्नावरचं राजकारण कोणाला फायद्याचं ठरतं, कोणाला नुकसानीचं ठरतं, कारण सध्या सरकार हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे राज्यात आणि ते आम्हाला पाणी देत नाही।
अशी भावना मराठवाड्यातल्या आणि औरंगाबादच्या सगळ्याच मतदारसंघामध्ये मी जसं मराठवाड्याचं विश्लेषण करताना सांगितलं तोच मुद्दा औरंगाबादमध्ये लागू होतो. दुसरा सगळ्यात आणखी नवीन एक मुद्दा औरंगाबादमध्ये येऊ शकतो की गोपीनाथ मुंडे यांचं या सगळ्या शहरावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अभेद्य ठेवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात. म्हणजे सेना भाजपमध्ये जेव्हा जेव्हा अंतर्गत कलह झाला, पक्ष फुटण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा मुंडेंनी तो पक्ष एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आता ही जबाबदारी चंद्रकांत खैरेंसारख्या नेत्यांवर आलेली आहे. त्यामुळं सेना भाजपचं एक म्हणजे जो वाद चालू आहे सध्या की जागा कोणाला वाढून घ्यायचा किंवा कमी घ्यायचा, तो जर वाद आणखी लांबला तर तो प्रचाराचा मुद्दा विरोधकाकडनं होऊ शकतो. मराठवाड्यातल्या इतर अनेक प्रश्नांबरोबरच रस्ते, वीज, पाणी, सिंचनाच्या सुविधा हे सगळे प्रश्न आहेतच, पण त्याचबरोबर जालना ते खामगाव आणि सोलापूर ते जळगाव मार्गे जालना हा महत्त्वाचा मुद्दा या जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो. शेजारीच असलेल्या जालना जिल्ह्यातही औरंगाबाद सारखाच कौल मतदारांनी दिलाय. या जिल्ह्यातही 5 पैकी 3 आमदार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आहेत. पण तब्बल 2 लाखांच्या मताधिक्यानं महायुतीचे रावसाहेब दानवे विजयी झाले. लोकसभेच्या निमित्तानं भाजपचा जनाधार जिल्ह्यात वाढल्याचं स्पष्ट झालं. त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीतही उमटणार हे स्पष्ट आहे. जालना जिल्ह्याच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्याला मी नेहमी गमतीनं असं नेहमी म्हणतो की जालना जिल्ह्याचं राजकारण हे प्यारकावादा 50-50 आहे. कारण त्याचं कारण असं आहे की रावसाहेब दानवेंचा हा जिल्हा आहे, अर्जुन खोतकरांचा हा जिल्हा आहे आणि राजेश टोपेंचा हा जिल्हा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षाचे मोठे नेते या जिल्ह्यात आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या कमांड एरियामध्ये त्यांची खूप ताकद आहे. राजेश टोपेंच्या आंबट घनसंगीमध्ये ताकद आहे, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावशाली आहे. जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांची ताकद आहे आणि अंबडमध्ये सुद्धा अर्जुन खोतकरांची ताकद आहे. भोकरदन आणि या परिसरात गेले तर रावसाहेब दानवेचा तो पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळं तिथं भाजपला यावेळेस मोठी संधी आहे. त्यामुळं जालन्यामध्ये चित्र संमिश्र असणार आहे. जालन्याची निवडणूक कशी जरी झाली तर प्रत्येक पक्ष त्या नकाशावर जालना जिल्ह्याच्या अस्तित्व राखून ठेवील आता अशीची परिस्थिती आहे. जालना जिल्ह्यामध्ये एक तर घाणेवाडीचा जो पाणी प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासून गाजतो आहे. जालन्याला पाणी मिळत नाही 4-4 दिवस, त्याचा एक विषय आहे. प्रॉपर जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांनी आता यावर्षी पाण्यावर प्रचंड मोठं काम केलं. म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीने पाण्याच्या प्रश्नावर काम कसं करावं याचं एक उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. त्याच्यामुळं पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण करताना अर्जुन खोतकरांना त्याचा नेहमी फायदा होईल. कारण पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून सरकारला मागण्या करायच्या आणि सरकारला हे आरोपपत्र करायचं, याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी कोर्टात जाऊन जालन्याचा पाणी प्रश्न सोडवला. त्यामुळं त्या मुद्द्यामुळं अर्जुन खोतकर हे प्रभावशाली उमेदवार ठरतील. अर्थात तो प्रचाराचा मुद्दा कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर हे दोन्ही मुद्दे करतील. दुसरा मुद्दा मी जसं सांगितलं की गारपीटग्रस्तांचा जो हे भाग होता, तर जालना जिल्हा मी आणखी सांगतो की दुष्काळी परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त लाड कोणत्या जिल्ह्याचे झाले असतील तर ते जालना जिल्ह्याचे झाले. म्हणजे केंद्राचं एक पथक आलं, शरद पवार आले, जालन्याला गेले, सगळे जालन्याला गेले. त्यामुळं उस्मानाबाद आणि लातूर या भागाकडं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याचं दुष्काळाचं जे राजकारण झालेलं आहे त्याही बाबतीमध्ये नक्कीच विरोधक लाड झाले म्हणून आरोप करतील.